ट्रायंगल 3.1 मधला 9 आहे. ठीक आहे, 9वीचा आहे, 9th स्टँडर्ड. पाहता, युजिंग द इन्फॉर्मेशन इन द फिगर फाइंड द मेजर ऑफ अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी. दिलेल्या माहितीनुसार अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी काढा. ह्या ठिकाणी पहा, अँगल सी प्लस 100 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन सांगा. बघा हो का, हे सेमी सर्कल तयार झाला. म्हणजेच काय, अँगल्स इन लिनियर पेअर. देअरफॉर अँगल सी बरोबर 180 डिग्री मधून 100 डिग्री गेले तर उरले 80 डिग्री. अँगल सी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. नंबर 1. दुसरा, अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. का, हे ह्याच्या अपोजिट आहे. रिझन सांगा मग. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे, हा बी पण मिळाला. हा किती आला, 70 डिग्री आला. सी किती आला, 80 डिग्री आला. आता राहिला हा. आता तुम्हाला माहिती आहे, द सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल किती डिग्री असते बेटा. सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल असतं सर 180 डिग्री. पहा, द सम ऑफ मेजर्स ऑफ angles of a triangle is 180 degree. Therefore angle A plus angle B plus angle C बरोबर 180 डिग्री. ओके, अँगल ए बघा काढायचा आहे. अँगल बी किती आहे, 70 आहे. अँगल सी किती आहे, 80 आहे. बरोबर किती, 180. याला नंबर 2 देतो. रिझन लिहा. फ्रॉम 1 and 2. अँगल ए प्लस 150 डिग्री बरोबर 180 डिग्री. ह्या दोघांची बेरीज. अँगल ए बरोबर 180 मधून 150 गेले. देअरफॉर अँगल ए बरोबर येतं 30 डिग्री. मग लास्टला आन्सर लिहायचं. आन्सर अँगल ए बरोबर 30 डिग्री, अँगल बी बरोबर 70 डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू 80 डिग्री. हे तुमचे झाले आन्सर. ओके, अशा प्रकारे तुम्ही यांना एकदम एवढ्या इझिली त्या ठिकाणी त्यांना सॉल्व्ह करू शकता. ओके बेटा.